बघा इथं चपात्या झाल्या, दिसल्या का? चपात्या झाल्या. इथं एक भाकर झाली माझ्यापुरती. इथं बघा कढई ठेवली आणि लसूण टाकलं तर बघा किती होरपाळून गेलाय. काय म्हणावं त्याला, वरनं ऊन. पाण्यात सांडली होते हळद, बघा कसे झाले. घरातलं भातावर लसूण सगळं. आता ही करपड झर लागत. कसं आहे, ऊन नाही ताण नाही म्हणायचं आहे का बायांच्या जातीला सुख. तरी म्हणतात आयतं खाते, म्हणतात का ना आयतं खाते. त्यांना काय घरी बसून काम आहे तर आयतं खाते. त्यांना आयता पैसा पाहिजे. आयतं कुठं आहे बघा, आहे का? घरी केलेला मसाला आहे. आता ते बी आलाय संपत. अशी एवढी मोठी चटणी टाकावं लागते. ऊन पडतं या, पुन्हा सावली येते या, आणि धग धग तर मरणाची सुटली. हो का, आबाळ कसं झालंय दिसलं का? आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे वांग. भाकर केली होती, भाकरीला पाणी लावलं आणि त्यातच वांग चिरून टाकलं. आज बी मला बनवायला लागली गावठी वांग बरं का, एकदम गावठी. आणि ह्याच्यामध्ये टाकायला लागली डाळ थोडी हरभऱ्याची. एकदा करून बघा, वांग्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची. हवा सुटली बघा, किती बरं वाटलं. लावू काय मोबाईल ह्याला, काय ह्याला काय म्हणते, ड्रायकॉड का ड्रायकॉड काय माहिती. हे करते, लावलं बाय ड्रायकॉड. काय करा, धरत नाही मोबाईल कोण म्हणल्यावर. चपात्याचं राहिलेलं तेल त्याच्याच कालवणाची फोडणी दिली. दिसते का मी? उन्हानं मोबाईल बी लय तापतो या. ए पोरे घरी न्यायचा चटणीचं, मिठाचं, हळदीचं, तेलाची केटली, पिठाचं. आता ह्याच्यामध्ये वत्ती एक तांब्याभर पाणी. बघा पाणी आणलं तांब्या भरून, ते वत्ती. जाळ नव्हतं तरी मरणाचं करापलं. बघा भाकरी ही झाल्या तर दुसऱ्या एकच भाकर केली माझी एकटी पुरती. म्हातारा चहा पिला नाही. चुलीला लिपान द्यावं म्हणते. शेण बघावं कुठं तर. ए काव्या, काय करते का कावी? किचन वाटत होती का? पैसे 20 रुपये. त्याला नेते का एवढा डबा घरात? एवढं डबा नाही, हे राहू दे, हे घासायचं, ह्याचं काय नाही एवढं. आता
गरम तवा आहे अगं मी भांडी घासत होते त्या झाडावर सरड लय मोठं आहे 2. सरड आहे ते जागा येतं दोन्ही याची सरड आहेत आता लिंब तोडलाय ना हे असा उभा करून जर तवा ठेवला का नाही तर तवा वाकडा होतो बरं का. आपल्या निलेश दादाने दिलेला वानवळा शेंगाचं तर लय बचत झाली बघा. एवढं मग तांब्यात पाणी दे हांड्यात पाणी दे. मरणाचा घामा घुम जीव झालाय नुसता. किती लवकर उठलं तरी हायच रातच्याला झोप लागत नाही. बाद झालं पाणी. भाकरीला काला करून खायला लागतं ना मला म्हणून. मरणाचा फोन बी तापतो या. जरा सपोर्ट करा जरा सपोर्ट करा ही आपल्या राधाताईला. काम धंदा लागूच तर. आज जायचं होतं मका लावायला तर आज बी मेघाताई आली नाही. बघू आता कुठं तर बाहेरच काम बघावं लागतं या. पण जाणं येणं बी परवडत नाही. निमा पगार तर त्या जाण्या येण्यातच जातो या. इष्ट्या तर काय थांबत नाही त्या नाही तर इष्टीचा बी पास काढला असता. टायमाला इष्ट्या आहे त्या कामाचा टाईम वेगळा आणि इष्ट्याचा टाईम वेगळा. काय तर आता पोरांच्या शाळा चालू होत्या. घासली का नाही भांडी मग सर मग तिथं दुसरीकडे घास की भांडी. आज घर हे पुसून घेते. जरा करमाळ्याला जायचंय. एखादी शेंगाव का हे झालाय खवड झालाय काळा भांगार दिसला का. त्या दिवशी असंच उलताना राहिलं आणि धरायला गेली असला जोरात चटका बसला म्हणते काय सांगू. खरा वांग्यापेक्षा मला हे असलं का नाही वांग्याच्या फोडीच आवडते त्या बघा. तर काय आपल्या तर सगळंच बंद पडलंय. कुणाला सांगायचं कुणाला काय म्हणायचं काय का नाही. आता हे 2 टायमाचं होतंय शेंगा. आता शेंगा कुठं फोडायच्या लागेल तेवढ्या आणि मुंग्या पण लय होते ते त्यामुळं लागेल तेवढं तेव्हाच मी पण शेंगा फोडते. मस्त अर्ध ठीक आहे दिवाळी पतूर जाते शेंगा. निलेश दादाला म्हणलं अजून काय काम असलं तर सांगत जावा म्हणलं मी येईल. होय म्हणलं निलेश दादा. आपल्या गावात काम नाही स्वतःच काय करावं म्हणलं तर त्याला गिऱ्हाईक नाही. म्हणलं होतं साड्या तर इकायला आणावं तर काय करावं कुठनं आणावं तीच कळ नाही. कोण म्हणतंय मुंबईला स्वस्त आहे कोण म्हणतंय पुण्याला स्वस्त आहे कोण म्हणतंय गुजरातला स्वस्त आहे. आता गुजरातला जायचं म्हणलं तर तोंडाचा खेळ आहे का. आपण का पुण्याच्या बाहेर पडलं नाही. महाराष्ट्रातलं 2च जिल्हे माहिती आहेत बघा मला. एक पुणे आणि एक सोलापूर. ते बी इकडून करमाळा इकडं नगर रोडला म्हणलं तर करमाळा
इकडं म्हणलं तर शेटफळ लईत लय, इकडं म्हणलं तर लईत लय उमरगा. बार्शीला सुद्धा कवा गेली नाही. आता मध्ये नंदसंग तर गेली होती तुळजापूरला येडायला, आपलं फिरून आली, फिरायला गेलते. आणि तुम्हाला सांगते पुन्हा पुण्यात गेली तर लयत लय चिंचवडला एक बार गेलती तेवढी, मुंबईला ती पण दुसऱ्याच्या भरोशावर. आता कावीचा वाढदिवस आहे उद्या. कावीला सांगितलं म्हणलं घे किचन वाटा धुवून म्हणलं आणि पुसते फरशी म्हणलं. काल कावीनं धुणं धुतलं, आज काय लय धुणं नाही. काल कावीच माझ्या 2 साड्या होत्या. काल एकच साडी होती पण कावीनं डबल धुतली. त्यामुळे कपड्याच्या धुतलं का ना, कपड्याच्या घड्या घातल्या ना म्हणजे बरं पडतं. धुतला का स्वच्छ किचन कटा, बेसन पण घास. इळते पण चांगली घासली, नाहीतर इळते सुद्धा हे होत होती. काय माहिती आव. बरं उद्या कावीचा बर्थडे आहे बघा. उद्याच्याला कावीला शुभेच्छा द्या सगळ्यांना. घरात नाही दाना आणि हवलदार म्हणा. असल्यावर दिवाळी, नसली की शिमगा. बरोबर आहे का ना. शेंगा फोडूच तर कालवण शिजतंय. लसूण सोलण्यापासून सगळं मलाच करायला लागतं या, म्हणून स्वयंपाकाला तासभर जातोय. लसूण सोलून ठेवायचा म्हणलं, आता तर फ्रीजची पिन पण जळली बघा. काय माय महाग तर कोणी काय केलं कुठंच ठाव. पण मला काय नाही आनंद वाटतो या, कारण करणे तशी भरणी पण असते आहे का ना. माझं नुकसान झालं ना, एवढं पण नुकसान होत नाही, पण माझं नुकसान झाल्यावर किंवा मी दुःखी दिसली का काय लोकांना लय आनंद वाटतो. मग कधी कधी त्यांना पण खुश करत असते मी. चांगली गोष्ट आहे. घरात तर अजिबात हवा लागत नाही. कावे मिक्सरचं भांडण का लाईट आहे का गेले गेले का बल्ब नाही का चालू. कावीला देते एवढं 4 शेंगदाणा भाजून. कावी घेते वाटून आणि टाकते ह्यात. ज्याला भूक लागेल ते चट खात या. अगं त्या भांड्यात नाही होत वाटून. असं देवल तर ह्याच्यात भारी होत्या, ह्याच्यात भारी होत्या मम्मी. आबडदोबड आबडदोबड काय करायचं दाताखाली. बापाला आहे का दात आबडदोबड चांगलं लागतं. चावतंय का त्याला. कापलं मला मिक्सरचं भांड. कापलं का. मम्मी परत चिंध्या उचलून ठेवा तिथे लागतं.
घेते शेंगदाणा भाजून वाटते कुटते आणि टाकते त्यात, आहे का नाही. चला भेटू आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये.